खुशखबर, खुशखबर, खुशखबर. बैलगाडा चालक, मालक, बैलगाडा प्रेमी सगळ्यांसाठी खुशखबर. ती म्हणजे मित्रांनो अशी, की येत्या मंगळवारी उद्या 23 डिसेंबर 2025 रोजी चाळीसगावमध्ये बबलू सोनवणे यांची नवीन म्हैसूर वासरांची गाडी येणार आहे. मित्रांनो या गाडीमध्ये टोटल 26 जबरदस्त आदतमध्ये टॉप क्वालिटी करंट वासरं मित्रांनो तुम्हाला घ्यायला भेटणार आहे. मित्रांनो टोटल 26 वासरांची गाडी ही असणार आहे. वासरांची क्वालिटी तुम्ही आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता. व्हिडिओ मित्रांनो संपूर्ण शेवटपर्यंत बघा. जवळपास 10 मिनिटाचा व्हिडिओ आपल्यापर्यंत आलेला आहे. 10 मिनिटांमध्ये मित्रांनो तुम्हाला वासरांबद्दल माहिती, त्याचबरोबर क्वालिटी वगैरे मित्रांनो पाहायला भेटणार आहे. तर संपूर्ण वासरं तुम्ही पाहू शकता. मित्रांनो अगोदर तुम्हाला मी व्हिडिओ दाखवतोय, त्याच्यानंतर शेवट तुम्हाला फोटो वगैरे देखील दाखवणार आहे. फोटोमध्ये देखील तुम्हाला पूर्ण वासर हे पाहायला भेटणार आहे. व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो तुम्हाला वासराचा जो पळ असणार आहे किंवा जो गरमपणा असणार आहे हे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटणार आहे. तो व्हिडिओ फोटोज दोघी तुम्हाला संपूर्ण पाहायला भेटणार आहे. मित्रांनो ही गाडी कुठल्याही बाजारातनं बनलेली नसते. डायरेक्ट जिथून ह्या वासरांची जन्मभूमी आहे कर्नाटक म्हैसूर या भागातील मित्रांनो हे वासरं शेतकऱ्याकडे जाऊन खरेदी केलेले वासरं असतात. कुठलाही बदला सदलाचा माल नसतो, कुठल्याही बाजाराचा माल नसतो किंवा मध्ये कुठेही गाडीत थांबून क्रॉस केलेला वगैरे माल नसतो. डायरेक्ट जिथून जन्मभूमी तिथून उचलून डायरेक्ट कर्मभूमीला मित्रांनो हे वासरं तुम्हाला चाळीसगाव मध्ये पाहायला भेटणार आहेत, घ्यायला भेटणार आहेत. टोटल 26 वासरांची गाडी ही आदत मध्ये असणार आहे. तर मित्रांनो ह्या गाडीमध्ये छोट्या वासरांपासून तर मोठ्या वासरांपर्यंत टोटली तुम्हाला क्वालिटी भेटणार आहे. सगळी आदत मध्ये भेटणार आहे मित्रांनो, बरोबर. तर क्वालिटी संपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून बघा. वासरांचा पळ बघा, शेप बघा, कान बघा, सगळ्या गोष्टी मित्रांनो कसं पडतो, काय पडतो, हातापायात तुम्ही सगळ्या गोष्टी पाहू शकतात. मित्रांनो खरेदी करताना माऊली शेठ एकदम बारकाईने वासरू पारखून खरेदी करत असतात. जे वासर आपल्या भागामध्ये पडेल, आपलं नाव निघेल या हिशोबाने मित्रांनो ते वासर वगैरे खरेदी करत असतात, बरोबर. वासर असंही खरेदी करत नाही ज्याने आपलं नाव खराब होईल असं. म्हणून खरेदी करताना देखील मित्रांनो ते क्वालिटी पाहूनच खरेदी करत असतात. अंगठा पाहून लांब लचक वासर खरेदी करत असतात. स्पेशली म्हैसूरमध्ये मित्रांनो मानेला लागणारी जी गळा वगैरे असतो, गळा वगैरे झिरो पाहून मित्रांनो खरेदी करत असतात, बरोबर. आतापर्यंत बबलू सोनवणे यांचा जो म्हैसूर वासरांचा जो रिझल्ट आहे खूप बेस्ट असा रिझल्ट आहे मित्रांनो. पूर्ण उत्तर महाराष्ट्र जो आहे तो बबलू सोनवणे यांच्यापासून घेतलेल्या वासरांवरती मित्रांनो मार्केट गाजवत आहेत. मैदानामध्ये नंबरामध्ये त्यांचं पहिलं पळत आहेत. तर तुम्ही बघू शकता वासरांची क्वालिटी वगैरे जबरदस्त क्वालिटीमध्ये खरेदी चालू आहे. वासरांचा पळ बघा. टोटल 26 वासरांची खरेदी आहे. कर्नाटक म्हैसूर मधून मित्रांनो ही खरेदी, कर्नाटक आणि तामिळनाडू दोन राज्यातून मित्रांनो ही खरेदी चालू असते. जवळपास 8 दिवसापासून मित्रांनो ही खरेदी चालू असते. खेडोपाडी फिरून जिथं शेतकऱ्याचं पाशी ही गाय असेल किंवा वासर असतील तिथून हे वासर मित्रांनो गायीपासून घेतलेले असतात. तुम्ही बघू शकता एका जागेवरती सगळे वासर जमवलेले आहेत लोकल करून. मग हे वासर पडून पडून एक एक व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचवलेला आहे. मित्रांनो वासर हे ऑनलाईन एकही दिलं जात नाही, म्हणून कोणीही ऑनलाईन वासर मागण्याचा प्रयत्न करू नये. कारण की बबलू सोनवणे यांचं असं मत आहे की मोबाईल मध्ये आणि समोर याच्यामध्ये मित्रांनो मोबाईल मध्ये आणि समोर याच्यामध्ये फरक पडत असतो. त्या कारणास्तव मित्रांनो बबलू सोनवणे यांचं मत आहे की तुम्ही डायरेक्ट ज्या दिवशी आपली गाडी येते, गाडी आल्या तुम्ही इथं या. तुम्हाला जे वासर पटत असेल ते वासर तुम्ही तुमच्या हाताने बघा, तुमच्या नजरेने बघा, हाताने चेक करा. सगळ्या गोष्टी मित्रांनो तुम्ही इथं चेक करून वासर वगैरे खरेदी करा, असं बबलू सोनवणे यांचं मत आहे. म्हणून कोणालाही ऑनलाईन वासर दिलं जाणार नाही. आणि दुसरी गोष्ट मित्रांनो, बरेच जे लोक पैशाच्या जोरावरती वासर ऑनलाईन खरेदी करून घेत असतात. पण जो कोणी शेतकरी किंवा जो कोणी बैलगाडा मालक ज्याला वासर आवडत असतं तो वासरासाठी जो गाडीसाठी येत असतो आणि ते वासर जर ऑनलाईन दिलं गेलं तर कुठेतरी तो जो घेणार आहे तो देखील नाराज होत असतो, जो गाडीसाठी गाडी उतरता आलेला असतो, बरोबर. त्याच्यामुळे मित्रांनो ते ऑनलाईन देत नाही. तुम्हाला डायरेक्ट जागेवरती येऊन खरेदी करावी लागेल, बरोबर. आणि समजा तुम्हाला कुठलं वस्त्र आवडत असेल तुम्ही त्यांना सांगू शकता हे वस्त्र ऑनलाईन होईल का. पण केव्हा होईल, जेव्हा मित्रांनो गाडी उतरल्यानंतर जे कोणी आलेले तिथे घेण्यासाठी त्यांचं घेणं कॅन्सल झालं किंवा त्यांचा सौदा नाही झाला किंवा त्यांचा दाम नाही बसला त्याच्यानंतर तुम्हाला ऑनलाईनचा विचार केला जाईल. पण जोपर्यंत गाडी चाळीसगाव मध्ये टच होत नाही तोपर्यंत तुम्हाला मित्रांनो ऑनलाईन दिलं जाणार नाही, बरोबर. क्वालिटी वगैरे तुम्ही बघत चला. टोटल 26 वासरं आहेत. 26 वासरं ही तुम्हाला क्वालिटीचे पाहायला भेटतील. पूर्ण आमच्या खानदेश भागामध्ये म्हणजे उत्तर महाराष्ट्रामध्ये बबलू सोनवणे यांचे भरपूर वासर हे मैदानात पडतात. त्याचबरोबर जे कोणी बबलू सोनवणे यांच्यापासून वासर घेऊन परत ते वासर मित्रांनो महिना 2 महिना 6 महिना 12 महिने सांभाळून ते वासर नंबरात आले तर नंतर ते वासर मित्रांनो पुणे, सातारा, मुंबई या भागामध्ये मित्रांनो ते वासर नंबरामध्ये चालू आहेत. असे भरपूर उदाहरण
आपल्यापाशी बबलू सोनवणे यांचे आहेत. मगाशी आपण जेवढे व्हिडिओ बबलू सोनवणे यांचे आपल्या चॅनलवरती टाकलेले आहेत, त्या व्हिडिओच्या माध्यमातून देखील तुम्हाला माहिती पडेल की कोटे कोटे वासरे यांचं नाव करतायत. बरोबर. बबलू सोनवणे हे नेहमीच वासरामध्येच काम करत असतात आणि कुठल्याही बाजारातनं माल आणून बदला सदलाचा माल आणून गाडीचा माल आहे असं कधीच सांगत नाही. कारण की मित्रांनो, बदलाचा माल ते बाजारामध्ये विकत असतात आणि जो गाडीचा माल आहे हा तो त्यांच्या शेडवरती विकला जातो. बरोबर. बदला सदलाचा माल आणि गाडीचा माल मित्रांनो याच्यामध्ये खूप फरक असतो. बरोबर. कारण की गाडीचा फ्रेश माल असतो, फ्रेश मालला बघा असा करंट माल असतो, फ्रेश मालला तुम्हाला पाहिजे तो तुम्ही त्याला सराव लावू शकता. तुमच्यापाशी जे खाया प्यायचे टेप वगैरे असेल या सगळ्या गोष्टी तुम्ही पाहू शकता मित्रांनो. क्वालिटी वगैरे जबरदस्त क्वालिटीमध्ये तुम्हाला वासरं पाहायला भेटणार आहेत. हे बघा, टोटली व्हिडिओ फोटो सगळं तुम्हाला पाहायला भेटेल. फक्त विषय असा आहे, काही व्हिडिओ उभे काही व्हिडिओ आडवे तुम्हाला पाहायला भेटणार आहेत. कारण की त्यांनी त्यांच्या हिशोबाने व्हिडिओ शूट केलेले असतात. बऱ्याचदा शॉर्ट वगैरे टाकायचे असतात, त्या हिशोबाने मोठा व्हिडिओ असतो असा उभा असतो, युट्यूब साठी आडवा असतो, असा आडवा व्हिडिओ. बघा तुम्ही किती गरम वासरे मित्रांनो, जबरदस्त गरम वासरांची गाडी येणार आहे. आणि दरवेळेस 24, 23, 22 अशी वासरे यायची, आज 26 वासरे आणि छोट्यापासून मोठ्यापर्यंत सगळे वासरे. म्हणजे तुमचा जसा दाम असेल, तुम्हाला जसं वासरे घ्यायचंय ते तुम्ही घेऊ शकतात. आणि मित्रांनो सगळ्यात अगोदर सांगणार, जे टॉपचे वासरे असतात ना गाडीमध्ये, जवळपास आता 26 ची गाडी ना 10-15 वासर फुल टॉपचे असतात. त्या वासरांमध्ये मित्रांनो एक एक वासरावरती 2-2, 3-3 सौदे चालू असतात. त्याच्यामध्ये पण 2-5 असे वासरे असतात की म्हणजे ज्याच्या हातात लागलं त्याने फटक्यात तो सौदा करून घ्यायला पाहिजे. नाहीतर मग अशी भरपूर लोक असतात की आम्ही एवढ्यात घ्यायला तयार आहे. बरोबर. तर तुमच्या हातात तुमची नोट असेल, तुम्ही लवकरात लवकर सौदा करून घेत चला. बरेच जण 2-5 हजारासाठी सौदा सुटत असतो. तुम्ही एवढं लांबून आलेले असतात, घेताना वस्तू टॉपची घेत चला. आता बघा ही गाडी निघालेली बघू शकता तुम्ही. टायमिंग समजा मार्गाने नेमकी सकाळी निघाली का रात्री, सकाळी निघालेली दिसते, सकाळी सकाळी दुवारी दिसते, सकाळचा टाइम आहे. हे बघा केवढी दुवारी. आता जिथून निघते का मित्रांनो ही बघा तिथला व्हिडिओ आहे, पाहू शकता तुम्ही. आता बघा गाडीमध्ये वासर टोटल 26 वासरांची पॅक गाडी ही निघालेली आहे. तुम्ही बघू शकता नॉन स्टॉप ही गाडी डायरेक्ट चाळीसगावलाच थांबणार आहे. कुठंच काही थांबायचं काम नाही, वासर उतरायचं काम नाही. गाडी डायरेक्ट चाळीसगाव मध्ये येणार आहे. तुम्ही पाहू शकता. टोटल आता तुम्हाला पुढे फोटो पण पाहायला भेटेल, फोटो पण तुम्ही बघत चला. हे बघा व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल. आता व्हिडिओ वगैरे सगळे संपलेले आहेत. आता तुम्ही फोटोच्या माध्यमातून तुम्ही एक एक वासर पाहू शकतात. बरोबर. आता तुम्हाला फोटो पण दाखवतोय. हे बघा, म्हणजे फोटोमध्ये मित्रांनो तुम्हाला वासर हे पूर्ण पाहायला भेटेल. मी व्हिडिओ जास्त मोठा होत होता त्याच्यामुळे आपण फोटो फटाफट स्लाइड शो करतोय. तुम्ही एक एक वासर थांबून पाहू शकतात. बरोबर. हे बघा जवळपास 20-22 मिनिटाचा व्हिडिओ होत होता, त्याच्यामुळे आपण त्याला थोडं फोटोची जी ही स्लाइड शो लवकर लवकर केलेली, जेणेकरून जास्त मोठा व्हिडिओ न होता 20-22 मिनिटाचा, तर 10 मिनिटाचा व्हिडिओ आपण केलेला आहे. हे बघा वासर, तुम्हाला जे वासर आवडत असेल तुम्ही त्याला थांबवा. बरोबर. आणि थांबून ते वासर तुम्ही बघू शकता. हे बघा व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पूर्ण दाखवायचा प्रयत्न केलेला, फक्त फोटोमध्ये आपण थोडा स्पीड दाखवलेला आहे. हे बघा मित्रांनो, पुन्हा एकदा सांगतो, गाडी ही चाळीसगाव मध्ये येणार आहे 23 डिसेंबर 2025 रोजी. बरोबर. उद्या मंगळवारी चाळीसगाव मध्ये कुठे येणार आहे गाडी? कृषी उत्पन्न बाजार समिती चाळीसगाव, इथं 80 फुटी रोड आहे. 80 फुटी रोडवरती मित्रांनो बबलू सोनवणे यांचं शेड आहे. कोणाला विचारा तुम्ही, नाही तर बबलू सोनवणे यांना डायरेक्ट फोन करा. तुमचा फोन हा 100% रिसिव्ह केला जातो, फोन उचलला जातो आणि तुम्हाला जे काही लोकेशन असतं ते लोकेशन तुम्हाला गुगल मॅपच्या द्वारे म्हणा किंवा मग तुम्हाला घ्यायला माणूस येऊ शकतो. फक्त तुम्हाला येताना कृषी उत्पन्न बाजार समिती चाळीसगाव इथे यायचंय. एकदम अगदी मित्रांनो सोपा असा हा लोकेशन आहे त्यांचं. तुम्ही जसंही घाटावरनं खाली उतरले, संभाजीनगर साईडने असाल तर तिकडनं किंवा कुठून पण आले तर तुम्ही कृषी उत्पन्न बाजार समिती चाळीसगाव इथे यावा. तिथे 80 फुटी रोड आहे, बाजूलाच 80 फुटी रोडने तुम्हाला बबलू सोनवणे यांचं शेड हे मित्रांनो माहिती पडून जाईल. डायरेक्ट बबलू सोनवणे यांच्याशी कॉन्टॅक्ट करा. माऊली शेठ हे गाडीला तिकडे गेले, गाडीमध्ये ते गाडीसोबत येत आहे. बबलू सोनवणे इथं असणार आहे तुम्हाला रिसिव्ह करण्यासाठी. हे बघा टोटल क्वालिटी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतोय. तर गाडी ही उद्या 23 डिसेंबर 2025 रोजी येणार आहे. तुमचे कोणी मित्र वगैरे असतील त्यांना वासरं घ्यायचे असतील तर त्यांना देखील मित्रांनो व्हिडिओ पुढे पाठवा, जेणेकरून त्यांना वस्त्र घ्यायला मदत होईल. तुमचे व्हॉट्सअप ग्रुप असतील तर व्हॉट्सअप ग्रुपमध्ये देखील मित्रांनो तुम्ही व्हिडिओची लिंक पुढे पाठवा, म्हणजे त्यांना देखील वस्त्र घ्यायला भेटेल. आणि जर समजा तुम्हाला ह्या वासरांचा लाईव्ह सौदा बघायचा असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला या वासरांचा लाईव्ह सौदा
ह्या आपल्या चॅनलच्या मार्फत बघायला भेटेल. आणि जर अगोदरचे लाईव्ह सुद्धा पाहायचे तर फक्त चॅनलवरती एवढं सर्च करा, बबलू सोनवणे यांची म्हैसूर वासरांची गाडी. तुम्हाला लगेच मागचे देखील व्हिडिओ येतील, त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला किमती वगैरे देखील मित्रांनो माहिती पडेल. आणि जी पब्लिक असते ही पब्लिक एकदम जेन्युइन ओरिजिनल पब्लिक असते, ते देखील तुम्हाला मित्रांनो आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला भेटणार आहे. तर क्वालिटी कशी वाटली, व्हिडिओ कशी वाटली, कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. धन्यवाद.